वाटी आजचा आपला व्हिडिओ आहे ओरिएंटल पिपीट, पॅडी फील्ड पिपीट. याला मराठीत धान तीर चिमणी असंही म्हणतात. चरचरी, पाणथक अशी याची नावं आहेत. लहान आकाराचा चिमणीसारखा दिसणारा हा पक्षी धोबी कुळात येतो, म्हणजे वॉकटेल्स आणि लॉंग क्लॉज यांच्याशी संबंधित असा प्रजातीतला हा पक्षी आहे. ओळखायला जरा कठीण आहे. पिपीटमध्ये बरेच प्रकार असतात, तर त्याच्यातला हा पॅडी फील्ड पिपीट आहे. वॉकटेल कुळातला, म्हणजे बघा चालताना तुम्हाला दिसत असेल, हा त्याची शेपटी धोब्यासारखी खालीवर अशी करतो. यांचं घरटं जमिनीवरच असतं आणि हे मोस्टली जमिनीवरच चालतात. कीटक खाताना दिसतात. आता इथे आंब्याचा मोहोर पडलेला आहे आणि याच्यावर सारखा हा 2-3 दिवस झाले फिरतोय. जोडी आहे आज. हे जमिनीवर गवत किंवा झाडाच्या आडोशाला प्याल्याच्या आकाराचं घरटं करतात. हे मोस्टली हे जमिनीवरच चालताना दिसतात. तर असा हा पक्षी पॅडी फील्ड पिपीट आहे ना. छान चिमणीसारखाच दिसतोय. म्हणजे इथे बाजरीचे दाणे पडले, ते पण खातायत. चिमणीसारखंच बाजरीचे दाणे टिपतोय. खरं हे पक्षी थव्यानी राहतात, पण अन्न शोधायला ते एकटेच बाहेर पडतात. म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच मी याला माझ्या बागेच्या परिसरात पाहिलं आहे. हा टेरेसवरचा व्हिडिओ आहे. इथे मी पक्ष्यांसाठी बाजरीचे दाणे ठेवलेले आहेत आणि 3-4 दिवस झाले तो सतत इथे आहे. म्हणजे पाणी पण पितो, दाणे खातो आणि तुरु चालत असतो. छान. ही या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये संभ्रम आहेत. तर नीट अभ्यास करून ठरवावं लागतं की हे पॅडी फील्ड पिपीट आहे. तुम्ही नक्की बघा. अच्छा, परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. निसर्ग ठेवा जपल्याकडे. थँक्यू.